नमस्कार. आज आपण ॲटो एंट्रीज टॅलीमधून कशा जनरेट करायचा याचा डेमो पाहणार आहोत. दैनंदिन जेव्हा म्हणजे व्यापारी जेव्हा दैनंदिन एंट्रीज करतो तेव्हा त्याला सर्वच एंट्रीज बिल बाय बिल बनवणं शक्य नसतं. त्याला ते 10,000च्या आत बनवायचे असतात किंवा जे टॅक्सेशनच्या ह्याच्यामध्ये जर त्यांना पाहायचं असेल तर ते 10,000च्या आत बनलं पाहिजे आणि बल्क क्वांटिटी त्याला माहीत असते की दररोज मी किती सेल करतो आहे, काय होतं आहे, किती रुपयाला विकतो आहे. पण त्याची बल्क क्वांटिटी देऊन एंट्रीज करणं असं टॅलीमध्ये कुठंही नसतं. म्हणून आपण एक नवीन युटिलिटी बनवली आहे ॲटो एंट्रीजची, ज्याच्यामधून तुम्ही बल्क क्वांटिटी टाकून एंट्रीज ॲटोमॅटिकली जनरेट करू शकता. तर त्या एंट्रीज कशा जनरेट करायच्या हे आपण पाहूयात. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जे टॅलीमध्ये लेजर्स आहेत, म्हणजे आता माझ्याकडे कंपनी तयारच आहे, मी त्याच कंपनीमध्ये दाखवणार आहे. बऱ्याच जणांचे आता अकाउंटिंग चालू असतील किंवा अकाउंटिंगचे फर्म तयार झालेले असतील, तर त्याच फर्ममध्ये सेटिंग्स कशा बदलायच्यात किंवा आपल्या ॲटो एंट्रीजसाठी कशा सेटिंग्स लावायच्यात त्या पाहूयात. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अकाउंटिंग इन्फोमध्ये जाऊया, लेजर्समध्ये जाऊया आणि अल्ट्रसमध्ये जाऊया. तुमच्याकडे अशा पद्धतीचे लेजर्स तयार असतील, सेल्सच्या संदर्भातले सेल्स 0%, 12%, 18%, 28%, 5%, किंवा काही जण सेल्स GST, फक्त सेल्स GST, सेल्स या पद्धतीचे लेजर्स त्यांच्याकडे तयार असतील. आणि SGST आउटपुट, CGST आउटपुट किंवा SGST, CGST या पद्धतीचे लेजर्स असतील. आणि तिसरं एक आपल्याला लागणारं लेजर्स महत्त्वाचं म्हणजे राऊंडचं लेजर. जर सपोज कुणाचे राऊंडिंग ऑफ वगैरे जर लेजर्स असतील किंवा राऊंडिंगचे लेजर्स असतील फक्त, तर त्याच्यासाठी त्यांनी काय करायचं आहे, अलायन्समध्ये राऊंड फक्त टाकायचा. म्हणजे त्यांचं एक्झिस्टिंग जे चालू आहे किंवा जो डाटा आहे त्याला न हलवता फक्त अलायन्समध्ये राऊंड टाकलं तरी पण आपल्या युटिलिटीसाठी ते यूज होऊ शकतं. यानंतर इन्व्हेंटरीमध्ये काय चेंजेस करायचे ते पाहूयात. स्टॉक आयटम आणि अल्टरमध्ये आता हे 4-5 आयटम मी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहू शकताय की इथं सेट अल्टर क्वांटिटी फॉर ॲटो एंट्रीज दिसतं तुम्हाला. ह्या एंट्रीज तुम्हाला इथं टाकायचं आहे, जेणेकरून या एंट्रीजच्या प्रमाणामध्ये तुमच्या एंट्रीज जनरेट होतील. म्हणजे तुम्ही 10 जर टाकलं तर 10पेक्षा जास्त क्वांटिटी येणार आहे, पण जो स्पीड आहे तुमचं, जे एंट्रीज पोस्टिंगचं किंवा टॅलीचं जे वर्किंगचं स्पीड आहे, हे तुमच्या इथं जेवढी जास्त क्वांटिटी टाकाल तेवढं जास्त स्पीडनं काम होणार आहे. पण ही क्वांटिटी टाकताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ही क्वांटिटी तुमची जेवढी तुम्हाला, म्हणजे तुमचं जर 500 रुपयाच्या वरती तुम्हाला बिल टाकायचं असेल तर हे क्वांटिटी गुणवले जर तुमचा रेट 500 रुपयाच्या वरती गेलं तर त्याची एकच बिल बनू शकतं. म्हणून तुम्ही कधी पण हे करताना इथं त्या पद्धतीनं क्वांटिटी टाकायची की जेणेकरून आपल्याला जेवढं 500 रुपयाचं करायचं आहे, 10,000चं करायचं आहे किंवा 5,000चं करायचं आहे, तर ते त्याच्या 70% म्हणजे 10 रुपये. आता सपोज बिस्किटची जर रेट 10 रुपये असेल आणि मला जर सपोज 500 रुपयाचं बिल बनवायचं आहे, तर मला इथं साधारणतः 30%च टाकावं लागेल. म्हणजे 300 रुपयाचं बिल बनेल. म्हणजे माझं 500 रुपये मला CGST SGST ॲड करून म्हणजे ते 350-400 रुपयेपर्यंत जाऊ शकतं. या पद्धतीनं बिल बनेल त्याचं बनताना. पण तुम्ही जर इथं क्वांटिटी जर सपोज 20 टाकली, 20च्या इथं जर तुम्ही क्वांटिटी 600 टाकली तर ते 500 रुपयाच्या वरती जाणार आहे. 500 रुपयाच्या वरती गेलं की त्या क्वांटिटीचं एकच बिल बनणार. म्हणून हे तुम्हाला नेहमी तुमचे जे तुम्हाला जेवढे रुपयाचं बिल बनवायचं आहे त्याच्या आतमध्ये ठेवायचे. नंतर पुढच्या सेटिंग्स पाहूयात. स्टॅच्युटरी डिटेल्स तर बऱ्याच जणांचे ऑन असतील, जरी ऑन नसतील तर त्याच्यासाठी सांगतो, F11मध्ये जावा. गेटवे ऑफ टॅलीमधून F11 प्रेस केलं की तुम्हाला F3 प्रेस करायचा आहे. F3 प्रेस केलं की तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील, तुम्ही पाहू शकता असाल तर. ॲनावर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा ऑप्शन आणि सेट अल्टर GST डिटेल्स
हो, हे दोन्ही ऑप्शन येस येस करायचे. त्याच्यात जे माहिती विचारतोय तो पूर्ण माहिती भरायची आणि सेव्ह करायचा आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला आपल्यासाठी जे लेजर लागणार आहे ते जे लेजर्स डिफाईन करायचे आहेत त्याचे ऑप्शन आहेत ते इथं दिसतील तुम्हाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला हा ऑप्शन दिसेल सेट अल्टर डिटेल्स फॉर ॲटो एंट्रीज, त्याला येस करायचं आहे. इथून येस केल्यानंतर ना तुम्हाला या पद्धतीने दिसेल. इथं तुमचे कॅशचे लेजर्स डिफाईन करा, तुमचे जे सेल्सचे लेजर्स आहेत ते डिफाईन करा. इथं मी 5, 12, 18, 28 या पद्धतीने घेतलेले आहेत. तुम्ही जरी एक जरी लेजर असेल, सेल्स GST फक्त जरी असेल तर तुम्ही सगळीकडे सेल्स GST घ्या, CGST, SGST, आउटपुट इनपुट काय तुमचे जे लेजर्स तुम्हाला तिथं टाकायचे त्या पद्धतीने तिथं तुमचे लेजर्स डिफाईन करा. नंतर ना लास्टला इथं तुम्हाला वाउचर टाईप डिफाईन करून देईल. म्हणजे बऱ्याच जणांचे कॅश मेमोचे वाउचर टाईप वेगळे असतात, क्रेडिट मेमोचे वाउचर टाईप वेगळे असतात. त्यासाठी आपण इथं वाउचर टाईप सिलेक्ट करायचे. हे झाल्यानंतर ना हे एवढं करून तुम्ही फॉर्म सेव्ह केल्यानंतर ना ही तुमची संपूर्ण माहिती भरली जाईल. याच्यानंतर ना ॲटो एंट्रीजमध्ये गेल्यानंतर अल्टर मिनिमम क्वांटिटी म्हणून आपण एक म्हणजे तुम्हाला अल्टरेशनसाठी, जेणेकरून तुम्हाला मिनिमम क्वांटिटी जर बल्कमध्ये जर अल्टरेशन करायची आहे किंवा बल्कमध्ये टाकायचे तर त्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे ज्याच्यामधून तुम्हाला बल्क क्वांटिटी एकदम टाकता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला ॲटो एंट्रीज ऑप्शनमध्ये जायचं आहे. ॲटो एंट्रीजमध्ये तुम्ही जर इथं पाहू शकत असाल तर पहिल्यांदा दिला आहे पिरियड, दुसऱ्यांदा आहे मार्जिन, तिसरा आहे सेट बिल अप टू रुपीज, चौथा ऑप्शन आहे सेट नॅरेशन फॉर एंट्रीज. आता हा जो पिरियड आहे तुम्हाला म्हणजे कुठल्या पिरियड साठी एंट्रीज करायच्या आहेत किंवा एक दिवसासाठी जर करायचं असेल तर 1/4 ते 1/4 टाका एकच दिवसाच्या एंट्रीज होतील. 1/4 ते 30/4 टाका तुम्हाला पूर्ण महिन्याच्या एंट्रीज होतील. 1/4 ते 15/4 टाका 15 दिवसाच्या एंट्रीज होतील. आणि त्यामध्ये म्हणजे पर डे एक एंट्रीज पडतील. 15 तारखेनंतरनं जर एंट्री शिल्लक राहिल्या तर परत 1 तारखेपासून सुरुवात होईल. या पद्धतीनं एंट्रीज पडतील संपूर्ण. इथं तुम्हाला मार्जिनल रेट मिनिमम दाखवलेला आहे. हा रेट कशासाठी टाकायचा आहे ते थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. मी तिथं जास्त माहिती तिथंच सांगू शकेल. नंतर ना तुमचं बिल किती रुपयाचं बनवायचं आहे इथं तुम्हाला टाकायचं आहे. 500 रुपयाचं बनवा, 10,000 रुपयाचं बनवा, 5,000 रुपयाचं बनवा, त्याचे इथं तुम्हाला टाकायचं आहे. नंतर तुम्हाला जे नॅरेशन सेट करायचं आहे, तुम्हाला प्रत्येक नवी बिल बनल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की बाबा याला हे नॅरेशन यावं तर त्यासाठी आपल्याला इथं नॅरेशन देता येईल. नंतर ना पुढे गेल्यानंतर ना तुम्हाला या पद्धतीने लिस्ट स्टॉकची लिस्ट दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला आता मी मार्जिन मगाशी म्हणलं होतं की मार्जिनचं मी पुढं सांगेन. तर मार्जिन कसं ॲड करायचं आहे किंवा मार्जिन काय काम करणार आहे ते इथं दाखवतो. हे जी लास्टचं जी प्राईस दिसते ही आहे लास्ट परचेस प्राईस किंवा ओपनिंग प्राईस. जर तुमची लास्ट परचेस प्राईस जर नसेल म्हणजे तुम्ही एका वर्षात काहीच माल खरेदी केलेला नाही, मागच्या वर्षात खरेदी केलेला आहे, त्याच्यातून जो ओपनिंग प्राईस आलेली असेल ती किंवा लास्ट महिन्यामध्ये किंवा लास्ट बिलात जी परचेस केलेली आहे त्याची जी प्राईस असेल ती प्राईस तुम्हाला इथं परचेस प्राईस विदाऊट GSTची जी प्राईस असेल ते इथं तुम्हाला दिसेल. आणि हीच प्राईस तुमची ॲटोमॅटिकली जेव्हा आपण आयटम सिलेक्ट करणार आहे, हा आयटम सिलेक्ट केला इथं तुम्हाला रेटमध्ये ॲटोमॅटिकली तो तेवढ्या म्हणजे 5% ॲड करून ॲटोमॅटिकली रेट दाखवेल. आणि क्वांटिटी ही तुमची जेवढी क्लोजिंग क्वांटिटी असेल तेवढी तुम्हाला इथं दाखवली जाईल. क्लोजिंग क्वांटिटी टाकताना नेहमी इथं दिसत असेल, इथं जे दिसते त्यापेक्षा तुम्हाला कमी टाकायची, त्याच्यापेक्षा जास्त टाकली तर ते निगेटिव्हमध्ये जाईल. आणि सपोज जर तुम्ही इथं 30/4 टाकली तर 30/4 रोजी जो स्टॉक शिल्लक असेल तीच या लिस्टमध्ये तुम्हाला तेवढेच माल दिसणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही माल तुम्हाला दिसणार नाही असं. इथं आपण 500 क्वांटिटी घेऊया, मेडिसिनची 500 घेऊया, मोबाईलची 10 घेऊया, तांदूळची 500 घेऊया, टायर एक 10 घेऊया. हे तुम्ही संपूर्ण असा चार्ट भरल्यानंतर ना तुम्हाला इथं जर खाली पाहू शकत असाल
तर इथं तुम्हाला रेट वाईज डिटेल्स म्हणजे GST ॲनालिसिस पूर्ण दिसतं आहे. जसं तुम्ही आयटम टाकत जाचाल तसं ॲटोमॅटिकली हे GST ॲनालिसिस तुमचं फिलअप होत जाईल किंवा ॲटोमॅटिकली एंट्रीज होत जातील त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानुसार तुम्हाला जेवढ्याच्या एंट्रीज करायच्या आहेत, म्हणजे 0%मध्ये सपोज 50,000च्या करायच्या आहेत, 5%मध्ये 60,000च्या करायच्या आहेत, जेवढ्या असेल तुमचं जे काय तुमचं टार्गेट असेल की बाबा ह्या पर्सेंटेजमध्ये एवढ्याच्या एंट्रीज करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे एकदम उपयोगी पडणार आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जेव्हा रेट आता बाबा कुठल्या पर्सेंटेजमध्ये किती एंट्रीज करायच्या, आता सपोज कुठल्या पर्सेंटेजमधला आयटम घ्यायचा आहे, तर तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही, इथं तुम्हाला GST रेट दिसतो आहे. हा GST रेट तुमच्या स्टॉक आयटमच्या सेट अल्टर डिटेल्समध्ये GSTचे जे लेजर्स असते, GSTचा जो इन्व्हेंटरीचं मास्टर असेल त्याच्यामध्ये जे तुमचे GSTचे रेट डिफाईन केलेले असतील ते इथं ॲटोमॅटिक तुम्हाला दिसत असतील आणि त्याच्यावरून GST कॅल्क्युलेट होईल. आता एवढीच एंट्रीज आपण जनरेट करून पाहू शकता. एकदम फास्ट प्रोसेसिंग होतं, सगळे बिल ॲटोमॅटिकली जनरेट होतात. एंटर आपण जाऊन पाहूया आता एंट्रीज जिथं जनरेट झाले असतील. इथं 12 एंट्रीज जनरेट झालेत. कशा एंट्रीज जनरेट झाल्यात तुम्ही पाहू शकता. इथं एकही एंट्री 10,000च्या वरती गेलेली नाही आहे. हे पाहू शकत असेल तर हे पहा की एकही एंट्री 10,000च्या वरती गेलेली नाही आहे. तुमचे वाउचर टाईपचे जे नंबर होते, जे तुमचे ऑलरेडी चालू होते, तेच असे ॲटोमॅटिकली नंबर घेतलेले आहेत. एक एंट्री आतमध्ये जाऊन जर पाहिली तुम्ही तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही वेगवेगळी क्वांटिटी ॲटोमॅटिक आलेली आहे. तुम्ही जर वेगवेगळी बिलं बघितली तर वेगवेगळ्या पद्धतीची बिलं बनलेली आहेत. या पद्धतीनं हे संपूर्ण एंट्री तुम्ही इथं नॅरेशनला जे आपण टाकलं होतं, बिंग एंट्री टाकलं होतं तेवढंच नॅरेशनमध्ये आलेलं आहे. डेट तुम्ही पाहू शकत असाल तर पर डे एक एंट्री, मी जसं बोललो त्याच पद्धतीनं पर डे एक एंट्री पडेल. ज्या दिवशी म्हणजे मी जेवढ्या पिरियडपर्यंत दिलेला आहे पिरियड तोपर्यंत मला एक एंट्री करून देईल. नंतरनं जर पिरियड संपला तर परत 1 तारखेपासून परत एक एंट्री परत चालू होतील. या पद्धतीने एंट्रीज होतील. किंवा मग तुम्हाला जर कॅश फ्लो वगैरे जर मेंटेन करायचं असेल किंवा कॅश बँकेत कॅश डिपॉझिट वगैरे जर मेंटेन करायचं असेल तर स्पेसिफिक पिरियड तिथं देऊन तुम्ही तेवढ्याच पिरियडपुरत्या एंट्रीज जनरेट करू शकता. ह्या ज्या एंट्रीज आहेत याचा जर आपण GST रिपोर्ट बघितला तर हे पाहू शकता तुम्ही, त्याचा GST रिपोर्ट पण व्यवस्थित जनरेट होतं, ज्याच्यामध्ये कुठलीही एरर नाही. एरर फ्री GST रिटर्न जनरेट केलं जातं. नंतर स्टॉक समरी जर चेक केली की बाबा आत्ता आपण जे एंट्रीज केल्यात त्या बरोबर आहेत का नाही, याच्यासाठी जर आपण स्टॉक समरी जर चेक केली आणि आत्ता आपण इथं पाहू शकता 500 क्वांटिटी टाकली होती, ह्याची 10 टाकली होती, तेवढीच घेतलेली आहे ॲटोमॅटिकली. तेवढंच म्हणजे जेवढे आपण हे दिलेले आहेत तेवढ्याच्या बरोबर तेवढ्याच क्वांटिटी विकून ॲटोमॅटिकली वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये, म्हणजे आतमध्ये जर पाहून आतमध्ये जाऊन जर चेक केलं इथं पाहू शकता तुम्ही 11, 72, 8, 16, 25 म्हणजे कुठंही असं दिसणार नाही की बाबा हे एकसारखं कुठं तर होतं आहे किंवा एकसारख्या एंट्रीज रिपिटेशन आहेत, असं कुठंच नाही आहे. या पद्धतीने ह्या संपूर्ण एंट्रीज इम्पोर्ट करायच्यात. काही जणांचे प्रश्न असतील की बाबा ॲटो एंट्रीज होत आहेत पण आमच्याकडे स्टॉक आयटम आहेत पण आम्ही त्याच्यामध्ये क्वांटिटी मेंटेन करत नाही आहे, तर आमच्यासाठी काय आहे का किंवा हे आमच्यासाठी कसं केलं जाईल. तर आपण अशा लोकांसाठी पण ह्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्यांच्यासाठी एक वेगळी युटिलिटी येते. आपण त्याचा पण डेमो पाहूया. हे पाहू शकता. त्यांच्यासाठी या पद्धतीने येईल. आता इथं पण त्यात सगळे ऑप्शन तसेच आहेत. इथं पण F11 दाबून तुम्हाला F6मध्ये सेम GSTचे लेजर्स वगैरे तुम्हाला डिफाईन करायचे आहेत, तुमचे जे काय असेल त्या पद्धतीनं. इथं पण सेम सेटिंग्ज आहेत. तुम्हाला इथं पण नॅरेशन त्याच पद्धतीने द्यायचं आहे. नंतर तुम्हाला किती रुपयाचं बिल बनवायचं ते द्यायचं आहे.
तुम्हाला कुठल्या पिरियडचं द्यायचं आहे. आता 1/4 ते 30/4चे आपण बिल बनवूयात. आणि इथं तुम्ही पाहू शकता आता सेल्स 0%, पण ह्याला क्वांटिटी नाही आहे, म्हणजे हे विदाऊट क्वांटिटीचे आयटम आहेत. ज्याला क्वांटिटी नाही आहेत, फक्त तुम्हाला बल्क अमाऊंट टाकायची की ह्याचे 0%चे मला एक साधारणतः 5 लाखाचे बिल बनवायचे आहेत, 12%चे एक 60,000चे बिल बनवायचे आहेत, नंतर 18%चे 70,000 रुपयाचे बनवायचे आहेत, 28%चे 10,000 रुपयाचे बिल बनवायचे आहेत, आणि 5%चे 90,000 रुपयाचे बिल बनवायचे. असं जर दिलं आणि तुम्हाला एंटर केलं की तिथं जसे इनवॉइस प्रोसेस झाले त्याच पद्धतीने इथं पण इनवॉइस प्रोसेस होतील. आणि जे आयटम म्हणजे जे तुम्ही अमाऊंट दिलेली आहे तेवढ्या अमाऊंटचे ॲटोमॅटिकली डिवायडेशन करून ते 10,000च्या आत आपण इथं सेट केलेलं आहे की 10,000च्या आत बिलं बनवावेत म्हणून. आपण पाहूयात आता ते बिलं बनले की आपण चेक करू. हे बिलं संपूर्ण तयार झालेले आहेत आणि सगळी पोस्टिंग पण झालेली आहे. हे पाहू शकता 34 बिलं बनले आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणल्या पद्धतीनं की जर तुमचं 30/4 रोजी जर संपूर्ण डिटेल इथं पाहू शकता, 30/4ला माझा संपूर्ण 30/4पर्यंतच्या एंट्रीज झाल्या. 30/4 नंतरनं मग माझे 1 तारखेला परत रिपिटेशन झालं. 1 तारखेला 2 बिलं झाले, 2 तारखेला 2 बिलं झाले, 3 तारखेला 3 बिलं झाले, 4 तारखेला 4 बिलं झाले. या पद्धतीने 34 बिलं झाले. 3,07,099 रुपयाची बिलं होती. आणि संपूर्ण बिलं हे 10,000च्या आत संपूर्ण बिलं ही 10,000च्या आत जसे पाहिजे त्या पद्धतीनं तयार झालेले आहेत. जिथं आणि तुम्ही अजून हे पण पाहू शकता की इथं क्वांटिटी ही कुठंही एकसारखी येत नाही आहे, सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीनं क्वांटिटी येते. तर याचा पण आपण GST रिपोर्ट जर पाहिला तर हे पाहू शकता विदाऊट एरर संपूर्ण GSTचं रिटर्न जनरेट झालेलं आहे, ज्याच्यात GST आलेलं आहे. आणि जे स्टॉक समरी जर चेक केली हे पाहू शकता आपण जेवढे क्वांटिटी टाकली होती त्या पद्धतीने आलेलं आहे. 50,000, 60,000, 70,000, 10,000, 90,000, म्हणजे एकही रुपयाचं इकडं तिकडं होणार नाही आहे. संपूर्ण जसं ज्या पद्धतीनं तुम्ही डाटा टाकलेला असेल त्याच पद्धतीनं सेल्सच्या एंट्रीज होतील. याच्या व्यतिरिक्त जर अजून काय हेल्प पाहिजे असेल किंवा डेमो जर पाहायचा असेल तर मला माझ्या या नंबरवरती कॉल करू शकता, 9960589622, आणि ऑफिसचा नंबर आहे 7777 06 31 44. थँक्यू.